आज आपण आपल्या दुसऱ्या धड्याच्या तिसऱ्या पार्टला सुरुवात करणार आहोत. दुसरा धडा आहे आपला द लिव्हिंग वर्ड. आणि या आधीच्या दोन पार्ट्समध्ये आपण सजीवांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग वी हॅव सीन in part 1 and part 2, and in part 3 also we are going to learn about some characteristics of living things. As you can see, a very important characteristic of living thing is a cellular structure. Cellular structure म्हणजे काय तर पेशीमय रचना. Living things are made of small units called cells. All the actions and the processes in the bodies of living things are brought about with the help of these microscopic cells. तुम्हाला माहिती आहे, एखादी भिंत जेव्हा आपल्याला बांधायची असते तर त्या भिंतीमध्ये आपण छोटे छोटे ब्रिक्स वापरतो आणि त्यापासून आपली ती पूर्ण भिंत बनलेली असते. ज्या पद्धतीने या भिंतीमध्ये हे छोटे छोटे ब्रिक्स वापरून ती भिंत कंप्लीट केलेली आहे, त्याच पद्धतीने आपलं शरीरसुद्धा अशा छोट्या छोट्या सेल्सपासून बनलेलं आहे. आणि ही प्रत्येक सेल जे एक युनिट आहे, ही प्रत्येक सेल आपल्या बॉडीमधले सगळे जे प्रोसेसेस आहेत, जे बॉडी आपल्या आपण जे काही लाईफ जगत आहोत, हे सगळे प्रोसेस त्या सेल थ्रू कॅरी आउट केले जात असतात. म्हणजे ती सेल मायक्रोस्कोपिक आहे. मायक्रोस्कोपिक म्हणजे काय, जी आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, पण त्या सगळ्या सेल्स एकत्र येऊन आपल्या बॉडीचं फंक्शनिंग पूर्णतः चालू ठेवत असतात. सगळी जी काही बॉडीली फंक्शन्स आहेत, ऑल द प्रोसेसेस दॅट आर गोईंग इनसाइड युअर बॉडी आर carried out with the help of cells. So that cells are called as cellular unit of the living things. आपले युनिट आहे जे एक सेल जे तुम्हाला फंक्शन्स दाखवते, ते प्रत्येक सेल तुमच्या बॉडीमधली करत असते आणि तुमच्या बॉडीमध्ये हे सगळे प्रोसेसेस घडून येत असतात. म्हणजेच काय, आपलं बॉडीसुद्धा इट इज मेड अप ऑफ सेल्स. अनेक सेल्स एकत्र येऊन आपलं शरीर तयार झालेलं आहे. आणि हे जे सेल्युलर स्ट्रक्चर आहे, हे आपल्याला लिव्हिंग थिंग्समध्येच दिसतं. So that it is a characteristic of living thing that their body is made up of cells. बघा, लिव्हिंग थिंग्सच्या सेल्युलर स्ट्रक्चरनुसार त्यांचे दोन प्रकार पडतात. एक आहेत युनिसेल्युलर लिव्हिंग थिंग्स आणि दुसरे आहेत मल्टीसेल्युलर लिव्हिंग थिंग्स. या स्लाइडवर आपण युनिसेल्युलर लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय बघणार आहोत. लिव्हिंग थिंग्स दॅट आर मेड ऑफ single cell are called as unicellular living things. जे लिव्हिंग थिंग्स एका सिंगल सेलपासून बनलेले असतात त्यांना आपण युनिसेल्युलर लिव्हिंग थिंग्स असं म्हणतो. इथे तुम्हाला समोर अमिबा आणि पॅरामोशियमचे डायग्राम्स दिसत आहेत. याच्यामध्ये अमिबा आणि पॅरामोशियम हे दोन्हीही एका सिंगल सेलपासून बनलेले लिव्हिंग थिंग्स आहेत. म्हणजे त्यांची पूर्ण जे काही बॉडीचं फंक्शन आहे, रेस्पिरेशन म्हणा, फूड इंजेशन, फूड डायजेशन, एक्सक्रिशन, हे सगळ्या गोष्टी या एकाच सेलमध्ये घडून येत असतात आणि ते एकाच सेलपासून बनलेले असतात. म्हणून त्यांना म्हटलं जातं युनिसेल्युलर लिव्हिंग थिंग्स. युनिसेल्युलर लिव्हिंग थिंग्स जे आहेत ते तुम्ही तुमच्या साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यांना पाहण्यासाठी तुम्हाला मायक्रोस्कोपचीच आवश्यकता असते. तुमच्या समोर हे जे दोन डायग्राम्स आहेत अमिबा आणि पॅरामोशियमचे, हे त्यांचं मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर तुम्हाला इथे दाखवलेलं आहे की मायक्रोस्कोपमधून बघितल्यानंतर लाईव्ह अमिबा, जिवंत अमिबा किंवा पॅरामोशियम कशा पद्धतीने दिसतील हे तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. So unicellular living things are made up of only single cell, and so that they are called as unicellular living things. युनिसेल्युलर लिव्हिंग थिंग्स बघितल्यानंतर आपण बघूया मल्टीसेल्युलर लिव्हिंग थिंग्स. जसं मी तुम्हाला सांगितलं की युनिसेल्युलर लिव्हिंग थिंग्स ह्या सिंगल सेल्सपासून बनलेल्या असतात आणि त्यामुळे आपण आपल्या डोळ्यांनी त्यांना पाहू शकत नाही. त्यांना ऑब्झर्व करण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचीच गरज असते. पण मल्टीसेल्युलर लिव्हिंग थिंग्स ह्या अनेक सेल्सपासून बनलेल्या असतात. जसं हॉर्स आहे, काऊ आहे. इथे मी दोनच एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेत. पण लिव्हिंग थिंग्स जे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता, हे सगळे लिव्हिंग थिंग्स तुम्हाला मल्टीसेल्युलर लिव्हिंग थिंग्समध्ये तुम्ही गृहीत धरा किंवा त्यांना इन्क्लूड करा मल्टीसेल्युलरमध्ये.
Living things that are made of many cells are called as multicellular living things. Even humans, आपण सुद्धा multicellular living thingsच आहोत, कारण की आपली जी बॉडी आहे दॅट इज मेड अप ऑफ मेनी सेल्स. एक लक्षात ठेवा, मल्टी या शब्दाचा अर्थ काय, मेनी. जेव्हा अनेक सेल्स एकत्र येतात आणि ऑर्गॅनिझम तयार होतो, देन इट इज कॉल्ड ॲज मल्टीसेल्युलर लिव्हिंग थिंग. Useful living things. There are many plants and animals that are useful to us. For example, useful plants. Many plants such as potato, okra, apple, banana, etc. are very useful to us as food. While tulsi, hirda, beheda, vasaka, that is adulsa, are useful as medicines. तुम्हाला माहिती आहे की प्लांट्स आणि ॲनिमल्स हे आपल्याला खूप उपयोगी आहेत. आपल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण या प्लांट्सचा वापर करत असतो. मेजरली आपण प्लांट्सचा वापर ॲज अ फूड करत असतो. आणि दुसरा इम्पॉर्टंट यूज आहे प्लांट्सचा, तो आहे वी यूज देम ॲज अ मेडिसिन्स. तुळशी आहे, हिरडा, बेहडा, अडुळसा यांसारखे जे प्लांट्स आहेत त्यांना आपण ॲज अ मेडिसिन्स वापरत असतो. आणि ॲनिमल्स तर तुम्हाला माहिती आहे, देर आर सो मेनी ॲनिमल्स दॅट आर युजफुल टू अस, लाईक डॉग्स, कॅट्स, काउज, हॉर्सेस. दे आर युजफुल टू अस इन मेनी वेज, वाईल ॲज फिश, शीप, हेन आर यूज ॲज फूड ऑल्सो. म्हणजे काही ॲनिमल्सना आपण आपलं अन्नाच्या स्वरूपामध्ये सुद्धा वापरत असतो. अर्थवर्म इज युजफुल इन ॲग्रिकल्चर. तुम्हाला माहिती आहे की अर्थवर्म याला आपण शेतकऱ्याचा मित्र म्हणतो. का? कारण की ते जमिनीची मशागत करत असतात, जमिनीला हेल्दी ठेवण्याचं काम अर्थवर्म्स करत असतात. आणि दे आर व्हेरी व्हेरी युजफुल इन ॲग्रिकल्चर. अर्थवर्म्सचं मॅन्युअरसुद्धा बनवलं जातं. अर्थवर्म्सनी तयार केलेलं मॅन्युअर असतं ते, विच इज व्हेरी हेल्दी फॉर प्लांट्स. आणि त्याचा वापर केल्यामुळे प्लांट्सची ग्रोथ चांगली होते. म्हणजेच ॲनिमल्स आणि प्लांट्स हे आपल्याला अनेक पद्धतीने युजफुल आहेत. ज्याप्रमाणे युजफुल ॲनिमल्स आणि प्लांट्स आहेत, त्याचप्रमाणे काही हार्मफुल ॲनिमल्स आणि प्लांट्ससुद्धा आहेत. सम ॲनिमल्स अँड प्लांट्स अराउंड अस आर हार्मफुल टू मॅन. फॉर एक्झाम्पल, मॉस्किटोज अँड फ्लाईज स्प्रेड डिसीजेस. मॉस्किटोज आणि माशा हे डिसीजेस स्प्रेड करतात. कॉक्रोचेस, माईस, rats destroy our food. Lice, ticks also spread diseases. The bite of some poisonous lizards, spiders, snake and scorpions can be even cause death. काही जे विषारी पाली आहेत, स्पायडर्स आहेत, स्नेक्स आहेत, स्कॉर्पियन म्हणजे काय, विंचू आहेत, अशा प्रकारचे ॲनिमल्स जे आहेत ते आपला मृत्यूसुद्धा घडवून आणू शकतात. Some plants like datura are poisonous. Pods of native colocasia leaves causes itching. तुम्हाला माहिती आहे, आळूची पानं जर आपण खाल्ली तर कधी कधी घशाला आपल्या खाज येते. Uncontrolled growth of fungus and algae in water pollutes drinking water and it may cause the spread of diseases. हे तुम्ही इथे बघू शकता की ह्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्यावरती अल्गे म्हणजे काय, शेवाळ उगवून आलेला आहे. आणि अशा प्रकारचं शेवाळ जर जास्त वाढलं पाण्यावरती तर इट मे कॉज डिसीजेस. पाणी पिण्याचं जे आहे त्याला खराब करतात ते, आणि त्याच्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस होऊ शकतात. म्हणजे जसे युजफुल आणि युजफुल लिव्हिंग थिंग्स आहेत, तसे काही हार्मफुल लिव्हिंग थिंग्ससुद्धा आहेत ज्यांच्यापासून आपण स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. तर या धड्यामध्ये आपण पाहिलं की एक कॅरेक्टरिस्टिक बघितली आपण, सेल्युलर स्ट्रक्चर. त्याच्यानंतर आपण बघितलं की युजफुल लिव्हिंग थिंग्स आणि हार्मफुल लिव्हिंग थिंग्स कोणते असतात. आणि इथे मी एक छोटंसं काम दिलं आहे तुम्हाला. ट्राय टू राईट व्हेरियस युजेस ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स. तुमच्या आजूबाजूला जे ॲनिमल्स आहेत, जे प्लांट्स आहेत, त्याचा तुम्हाला काय उपयोग होतो हे तुम्ही लिहायचं आहे. कमीत कमी 3 युजेस तुम्ही लिहा. 3 ॲनिमल्सचे युजेस आणि 3 प्लांट्सचे युजेस.